मित्रांनो नमस्कार. यापूर्वीच्या लेक्चरला आपण महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 या महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 या टॉपिकवरती सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. मित्रहो, यालाच जोडून आता काही त्यामध्ये नवीन सुधारणा आलेत, नवीन कायद्यातील बदल आलेले आहेत. त्या कायद्यातील बदलांचा अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. मित्रहो, आज आपण 97व्या घटना दुरुस्तीचा परिचय आणि सहकार कायद्यातील बदल हे आपण पाहणार आहोत. आपला जो घटक क्रमांक 4 आहे, या घटक क्रमांक 4 मधील 4.1 जो आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट अँड रिसेंट अमेंडमेंट्स, तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा आपण यापूर्वीच्या लेक्चरला पाहिलेला आहे. 4.2 मध्ये आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि त्यातील नवीन सुधारणा यावर आपण सविस्तरपणे भाष्य करत आहोत. हे करत असताना मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 97वी जी घटना दुरुस्ती झालेली होती, या घटना दुरुस्तीचा परिचय आणि सहकार कायद्यातील जे काही बदल आहेत ते कोणते झाले, काय बदल केले आणि काय नवीन सुधारणा सहकारी कायद्यामध्ये 97व्या घटना दुरुस्तीनं आणल्या हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Dear students, in the previous few lectures we have discussed about the Maharashtra Cooperative Society Act 1960. So, in this lecture, friends, we are going to start in 97th Amendment and changes in Cooperative Act. मित्रहो, आज आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या, 97व्या घटना दुरुस्तीनुसार ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या, जे कायद्यामध्ये बदल करण्यात आले, हे आजच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. Dear students, this lecture is basically divided into 3 subcomponents, 3 important points. First is the introduction of 97th Amendment and changes in Cooperative Acts. Second is the changes in Cooperative Act. And third point is the conclusion and summary of the lecture. मित्रहो, आजचं जे हे लेक्चर आहे ते आपलं एकूण 3 विभागामध्ये विभागलेलं आहे. 3 पॉईंटवर जास्त करून भर देण्यात आलेला आहे. यामध्ये पहिल्या पॉईंट्समध्ये आपण 97व्या घटना दुरुस्तीचा परिचय आणि सहकारातील बदल यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. यामध्ये दुसऱ्या पॉईंट्समध्ये 1.2 मध्ये आपण सहकारी कायद्यामध्ये जे कोणकोणते बदल सुचवले गेले, कोणकोणत्या कलमानुसार ते बदल करण्यात आले, या कलमांचा सविस्तर अभ्यास आपण या 97व्या घटना दुरुस्तीमध्ये करणार आहोत. आणि तिसऱ्या भागामध्ये आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरचा संपूर्ण सारांश थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर मित्रहो, आज आपण पहिल्या भागामध्ये 97व्या घटना दुरुस्तीचा परिचय आणि सहकार कायद्यातील जे बदल आहेत याची प्रस्तावना आपण पाहणार आहोत. मित्रहो, आपल्याला माहिती आहे भारतामध्ये पहिला सहकारी कायदा 1904 साली अस्तित्वात आला आणि या कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे बचतीला प्रोत्साहन देणं आणि परस्पर सहकार्य वाढवणे. मित्रांनो, या कायद्यातल्या ज्या तरतुदीप्रमाणे केवळ कर्ज पुरवठा न करता शासनाने सहकारी संस्थांनी आपल्या सभासदांच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी मदत करावी असा या सहकारी कायद्याचा हेतू होता. परंतु 1960च्या कायद्यामध्ये फक्त सभासदांना कर्ज पुरवठा करणारी सहकारी संस्था स्थापन करायला परवानगी दिलेली होती. म्हणूनच या 1904च्या कायद्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी यानंतर ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या त्या दुरुस्तीच्या माध्यमातून
सहकारी संस्थांचा विकास होत गेला आणि वेळोवेळी काळानुसार त्या वेळचे कायदे वेगळे असतात, काळानुसार आपल्याला त्यामध्ये बदल करावे लागतात, हे सुद्धा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने 1960 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा संमत केला आणि या कायद्याची अंमलबजावणी 1962 पासून सुरू झाली. मित्रांनो, या कायद्यामध्ये प्रामुख्यानं 14 विभागामध्ये विभागलेला असून त्यामध्ये 167 कलमे ही त्यामध्ये अंतर्भूत होती आणि 14 विभागातील त्या तरतुदीचे स्पष्टीकरण आपण पाठीमागच्या लेक्चरला सविस्तरपणे पाहिलेलं आहे. तर मित्र हो, आजच्या लेक्चरचा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे भारतीय संविधानामध्ये 97व्या घटना दुरुस्तीचा एक अतिशय महत्त्वाचा योगदान आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, 97व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सुधारणा करून सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क घोषित करण्यात आलेला आहे. तसेच अनुच्छेद 43(b) नुसार राज्य शासनाने सहकारी संस्था स्वायत्त कामकाज करण्यात यावे, लोकशाही नियंत्रण व व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी या विभागामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. सहकारी संस्थेचं कामकाज स्वायत्तरित्या चालावं, यावर लोकशाही पद्धतीने नियंत्रण असावं आणि व्यावसायिक व्यवस्थापन करण्यासाठी चालना द्यावी, अशी या 97व्या घटना दुरुस्तीमध्ये दुरुस्ती करण्यात आली. मित्रांनो, संविधानातील वरील सुधारणा आपल्या ज्या चर्चा केलेल्याप्रमाणे अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 यामध्ये ज्या आवश्यक सुधारणा करून 14/2/2013 रोजी एक अध्यादेश काढण्यात आला आणि हा अध्यादेश विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेण्यात आला आणि 13/8/2013 पासून सुधारित महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अधिनियम 1960 प्रसिद्ध करण्यात आला आणि या कायद्यामध्ये ज्या कलमांच्या मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे ती महत्त्वाच्या दुरुस्त्या आपण आज या लेक्चरच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रहो, आपल्याला माहितीच आहे, सहकारी कायद्यामध्ये बदल करून सहकारी संस्थांच्या सभासदांना आणि त्या विभागामध्ये जी विभागली गेलेली जी सहकारी संस्था आहेत त्या संस्थांच्या सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी आणि सर्वच प्रकारच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये केलेल्या होत्या आणि या तरतुदींच्या मध्ये काळानुरूप थोडा बदल होत गेला आणि त्या बदलांच्या नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुधारणा करून 2013 मध्ये सुधारित महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं 9 कलमामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले. ती कलम कोणती आणि त्या कलमातली काय बदल करण्यात आले हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, यातलं पहिलं महत्त्वाचं जे कलम आहे ते म्हणजे कलम 2. या कलम 2 मध्ये तज्ञ संचालक, सहकारी संचालक, क्रियाशील सदस्य अशी व्याख्या समाविष्ट करण्यात आली. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुधारणा करून 2013 मध्ये नवीन कायदा जो आणला त्या कायद्यामध्ये सहकारी संस्थांच्या मध्ये तज्ञ संचालक असावेत, कार्यकारी संचालक असावेत, क्रियाशील सदस्य असावेत अशी एक महत्त्वाची सुधारणा या कायद्यामध्ये कलम 2 नुसार करण्यात आली. याचा मुख्य हेतू असा होता की प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये त्या विभागातील तज्ञ संचालक, तज्ञ व्यक्ती असावा आणि तज्ञ व्यक्तीच्या नेमणुकीनुसार याच्या आर्थिक सामाजिक जीवनामध्ये सहकारी संस्थांच्या आर्थिक उन्नतीला नक्कीच हातभार लागणार आहे. यासाठी तज्ञ संचालक, कार्यकारी संचालक व क्रियाशील सदस्य अशी ही व्याख्या कलम 2 मध्ये समाविष्ट करण्यात आली. यानंतर जो महत्त्वाचा बदल करण्यात आला मित्रांनो, तो बदल म्हणजे कलम 24 मध्ये.
कलम 24 मधील जे कलम अ आहे त्यामध्ये प्रत्येक सहकारी संस्थेने तिचे सभासद, अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांच्यासाठी सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण आयोजन करणं बंधनकारक ठेवलं. मित्रांनो, यापूर्वी काय व्हायचं, महाराष्ट्र राज्याच्या सहकारी संस्थांच्या प्रगतीमध्ये एक लॅक्युना राहायचा, म्हणजे अशिक्षित कर्मचारी वर्ग, नॉन एम्प्लॉयटेड वर्कफोर्स. मित्रांनो, हाच लॅक्युना दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये बदल करून 2013 मध्ये असं त्या कलम 24 मध्ये असं नमूद करण्यात आलं की प्रत्येक सहकारी संस्थेने आपले सभासद असतील, आपले अधिकार मंडळ असेल, आपलं कर्मचारी वर्ग असेल, अशा या कर्मचारी वर्गांच्या सहकारी शिक्षणासाठी त्यांना प्रशिक्षण आयोजित करून सहकाराचं ज्ञान देणं, त्यासाठी योग्य प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांना प्रशिक्षण देणं, असे प्रशिक्षणाचे कॅम्प आयोजित करणं हे बंधनकारक या 2013च्या बदलामध्ये कलम 24 मध्ये हे नवीन बदल या सहकार कायद्यामध्ये महत्त्वाचा केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, यानंतरचा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे कलम 27 मध्ये करण्यात आला. मित्रांनो, कलम 27 मध्ये काय केलं, जे बऱ्याच वेळा आपण पाहतो की सहकारी संस्थांच्या मध्ये नुसतंच राजकीय हेतून सभासद नोंदणी केली जाते आणि ते सभासद प्रत्येक वर्षी फक्त त्या सहकारी संस्थेच्या इलेक्शनला म्हणजे मतदानालाच फक्त येत असतात. कोणत्याही सहकारी संस्थेच्या वार्षिक मीटिंगला किंवा ज्या दैनंदिन कामकाजामध्ये भाग घेत नाहीत अशा सभासदाच्या संदर्भात हे कलम 27 करण्यात आलं. आणि कलम 27 मध्ये असं म्हटलं की अक्रियाशील सभासद संस्थेच्या सभासदांना निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करता येणार नाही. ही अतिशय महत्त्वाची सुधारणा या कलम 27 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्यामध्ये करण्यात आली. कलम 27 काय सांगतं मित्रांनो? कलम 27 असं सांगतं की जे सभासद सहकारी संस्थेच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत नाहीत म्हणजे ते अक्रियाशील सभासद आहेत आणि अक्रियाशील सभासदांना या संस्थेच्या कोणत्याही मतदान प्रक्रियेमध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. या दृष्टिकोनातून ही महत्त्वाचं कलम नंबर 27 हे नवीन आर्थिक सुधारणा, नवीन कायद्यातील ज्या सुधारणा आहेत यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यानंतरचं जे सगळ्यात महत्त्वाचं जे कलम होतं ते म्हणजे 73CA. या कलमामध्ये काय नवीन बदल करण्यात आला, ज्या सभासदांच्या वरती, ज्या लोकांच्या वरती कलम 146 मधील गुन्ह्याकरता 147च्या कलमानुसार दंड अथवा शिक्षा झाल्यास अशा व्यक्तीस संचालक पदासाठी अपात्र ठरवण्यात यावे. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, सहकारी संस्थेच्या सभासदाची बऱ्याच वेळा राजकीय दृष्टिकोनातून सहकारी संस्थाचा वापर करण्यात येतो आणि यासाठी बऱ्याच वेळा गुंड प्रवृत्तीचे लोक या सहकारी संस्थांच्या सभासदांच्या मध्ये समाविष्ट केले जातात आणि त्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असतात. आणि या संदर्भातच हे कलम 73A अतिशय महत्त्वाचं काम करतं आणि ही कायद्यातील नवीन तरतूद अतिशय महत्त्वाची होती, जेणेकरून सहकारी संस्थेचं कामकाज लोकशाही पद्धतीनं चालेल. यासाठी ज्या व्यक्तीवर, ज्या लोकांच्यावरती कायद्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आहेत, दंड ठोठावलेला आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासद होता येणार नाही. म्हणजेच
ते सहकारी संस्थेच्या सभासदा होण्यासाठी अपात्र आहेत अशी एक महत्त्वाची तरतूद या नवीन कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960च्या नवीन सुधारणेमध्ये ॲडिशन करण्यात आलेली आहे. यानंतरचा महत्त्वाचा जो कलम होतं ते म्हणजे कलम 73 CB. मित्रांनो, या कलमामध्ये महत्त्वाची सुधारणा जी होती ती म्हणजे सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण गठीत करण्याची तरतूद होती. म्हणजे सहकारी संस्थाला कोणत्याही प्रकारची जर निवडणूक घ्यायची असेल तर त्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण म्हणजेच यांच्याकडून गठीत करण्यात येणाऱ्या नियमांचं पालन करणं हे सहकारी संस्थांना बंधनकारक करण्यात आलेलं होतं. आणि अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या सुधारणा 2013च्या नवीन सुधारणेमध्ये आपल्याला सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये करण्यात आलेल्या दिसून येतात. मित्रहो, यानंतरचं जे कलम होतं ते कलम 75. या कलम 75 मध्ये अतिशय महत्त्वाची आणि सहकारी संस्थेच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी एक नवीन तरतूद करण्यात आलेली होती. ती आतापर्यंतच्या सहकारी संस्थांच्या तरतुदामध्ये सहकारी संस्थांच्या जे उणिवा किंवा दोष यामध्ये पाहिलेला आहे की सहकारी संस्थेचं ऑडिट हे होतच नव्हतं. बऱ्याच सहकारी संस्था आपल्या ऑडिट करण्या लेखापरीक्षण करायसाठी भरपूर वेळ लावायचा आणि या संदर्भातच या कलम 75 मध्ये सुधारणा घडवून आणल्या. सुधारणांची अंमलबजावणी केली ते म्हणजे संस्थेने आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत आपल्या संस्थेचं लेखापरीक्षण करून घ्यावं ही एक महत्त्वाची अट या नवीन कायद्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये एक महत्त्वाची सुधारणा घडवून आणली. आणि त्याचबरोबर 6 महिन्यात सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणं ही एक महत्त्वाचं बंधनकारक अट या नवीन सहकारी संस्था कायद्यामध्ये सुधारणा करून घडवून आणण्यात आली. मित्रांनो, कलम 75 हे सहकारी संस्थेच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची सुधारणा करण्यात आली, जेणेकरून सभासदांचा सहकारी संस्थांवरील विश्वासार्हता वाढावी. यासाठी सहकारी संस्थेने आपले लेखापरीक्षण आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत करून घ्यावे आणि दर 6 महिन्याला म्हणजेच 6 महिन्याच्या आत मुदत संपल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणं हे बंधनकारक ठरवण्यात आलं. आणि ही एक महत्त्वाची सुधारणा कलम 75 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या रचनेमध्ये महाराष्ट्र संस्था कायदा नवीन अमेंडमेंट्स रिसेंट जे अमेंडमेंट्स आहेत त्यामध्ये करण्यात आली. यानंतर जे मित्रांनो सुधारणा होती ती कलम नंबर 79. या कलमामध्ये सहकारी संस्थेचे जे कामकाज आहे या कामकाजाच्या संदर्भात विविध प्रकारचे विवरणपत्रे जे आहेत ते 6 महिन्यात निबंधकास सादर करणे हे बंधनकारक राहील असं महत्त्वाची सुधारणा अशी महत्त्वाची तरतूद या कलम नंबर 79 मध्ये आपल्याला केलेली दिसून येते. मित्रांनो, यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की कलम नंबर 79 असं सांगतं, जी काही शासनाला सादर करायची विवरणपत्रे आहेत ती सहकारी संस्थेने आपल्या मार्फत 6 महिन्याच्या आत निबंधकास सादर करणे बंधनकारक राहील अशी महत्त्वाची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. मित्रांनो, यानंतरची महत्त्वाची जी तरतूद आहे ती कलम 83 मध्ये करण्यात आलेली आहे. 83 मध्ये कलम 83 मध्ये असं म्हटलेलं आहे की कायदेशीर चौकशी पूर्ण करण्यासाठी कमाल मर्यादा 6 महिने तर कमीत कमी 3 महिने मुदतवाढ देण्यात यावी. मुदतवाढ निश्चित करण्यात आलेली आहे असं या कायद्याच्या
दुरुस्तीमध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे. कोणत्याही गोष्टीची सहकारी संस्थेची जर कायदेशीर चौकशी करायची असेल त्याची जास्तीत जास्त मर्यादा 6 महिने आणि कमीत कमी 3 महिन्यापर्यंत मुदतवाढ निश्चित करून त्या प्रत्येक कायदेशीर चौकशी पूर्ण करण्यासाठी सहकारी संस्थेच्या सर्वांनी मदत करावी या संदर्भात हे कलम 83 मध्ये नवीन तरतुदी करण्यात आल्या. मित्रांनो, यानंतरचं जे महत्त्वाचं कलम आहे ते कलम नंबर 88. मित्रांनो, कलम नंबर 88 असं सांगतं की चौकशी पूर्ण करण्यासाठी कमाल मर्यादा 2 वर्ष आणि कमीत कमी 6 महिने एवढी निश्चित अशी मुदतवाढ या सहकारी संस्थांना देण्यात यावी, जेणेकरून सहकारी संस्थांच्या बाबतीतली चौकशी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आहे त्या कालावधीच्या संदर्भात ही नवीन सुधारणा 97व्या घटना दुरुस्तीमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये आपल्याला करण्यात आलेली दिसून येते. तर मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे एक कलम 2 पासून ते कलम 88 मध्ये ज्या सहकारी संस्थांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवातल्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सहकारी संस्थांच्या कारभारामध्ये पारदर्शकता येण्यासाठी ही कलमामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात दुरुस्त्या करून सहकारी संस्थांचा कारभार योग्य रीतीने व्यवस्थितपणे चालावा यासाठी या सहकारी संस्था कायद्यामध्ये सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये बदल करून 97वी घटना दुरुस्ती करून हे महत्त्वाचे बदल कलम 2 असेल, कलम 24 असेल, 27, कलम 73C, 73CB, 75, कलम 79, 83 आणि 88 अशा वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून सहकारी संस्था कायदा 1960च्या माध्यमातून या कायद्यामध्ये बदल करण्यात आले. मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण सहकारी संस्थांच्या बाबतीत जी 97वी महत्त्वाची घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती, सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये जी 97वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती, जे कायद्यामध्ये बदल करण्यात आलेले होते, या कायद्यातील बदलांचा सविस्तर अभ्यास, कलम वाईज अभ्यास, ज्या कलमांच्या मध्ये बदल केलेला आहे त्या कलमांचा सुद्धा अभ्यास आज आपण या लेक्चरमध्ये सविस्तरपणे केला. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय संविधानाच्या 97व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सुधारणा करून अनुच्छेद 43(b) नुसार राज्य शासनाने सहकारी संस्थेच्या स्वायत्त कामकाज, लोकशाही नियंत्रण व व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी या सहकारी संस्था कायद्यामध्ये नवीन तरतुदी केलेल्या होत्या, नवीन बदल आणलेले होते आणि महाराष्ट्र राज्य शासनाने 13/8/2013 रोजी हा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा प्रसिद्ध केला आणि यामध्ये नवनवीन सुधारणा ज्या वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून करण्यात आल्या त्यांची चर्चा आज आपण सविस्तरपणे केलेली आहे. त्यामध्ये कलम नंबर 2 असेल, कलम नंबर 24(अ) असेल, कलम 27 असेल, कलम 73CA असेल, कलम 73CB असेल, त्यानंतर कलम नंबर 75 असेल, कलम 79 असेल, कलम 83 असेल आणि कलम 88 असेल. अशा वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये 97वी घटना दुरुस्ती करून सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी संस्थेचे कामकाज स्वायत्तरित्या चालावे, कोणत्याही दबावाखाली न येता सहकारी संस्थेचं कामकाज चालावं, त्यावर लोकशाही पद्धतीनं नियंत्रण असावं आणि त्यामध्ये व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना मिळावी या हेतूनं महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये 97वी घटना दुरुस्ती करून हे वेगवेगळे बदल सुचवण्यात आले. या बदलांचा अभ्यास आज आपण सविस्तरपणे आजच्या लेक्चरला केलेला आहे. Dear students, if you any doubt, any queries, any questions about regarding today's lecture, so please ask freely.
I will definitely try to solve your doubts, your queries, your questions 100%. मित्र हो, आपल्या मनामध्ये आजच्या या लेक्चरबद्दल काही शंका असेल, काही क्युरीज असतील, काही डाऊट असतील, तर तुम्ही मला अगदी मनमोकळेपणाने विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं 100% देण्याचा मी प्रयत्न करेन. आपण प्रश्न कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. म्हणजेच आपल्याला या लेक्चरबद्दल काही शंका असेल तर नक्की तुम्ही विचारा. तर या सविस्तर चर्चेनंतर मित्र हो, आज आपण या लेक्चरच्या समारोपाकडे वळतोय आणि इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.